सर्वांना गुड मॉर्निंग. मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहेत सर्वजण? तर नक्कीच म्हणजे चांगले असतात आणि मी पण उत्तम आहे. तर बघा, वाजलेत आता 8:30 आणि कणिक मळायची चालू आहे. स्वयंपाक, भाजी बनवले, मोडाची मटकी. तर खिडकीचा प्रकाश पडतोय बघा, तर व्यवस्थित दिसत नाही, जास्त असं हे दिसतंय. तर श्रावू गेले बघा डेअरीमध्ये दूध आणण्यासाठी, कारण शिवराज नाही तर श्रावूला बाहेरची कामं करायला लागतात. तर ती आणि तिची बहीण गेली दुसरी आणू, त्यांचं पण असतं दूध आणायचं, त्यामुळं काय वाटत नाही, एकाला दोघे आहेत. तर साड्या बघा, काल पण मला करणं झालं नाहीत. हातशिलाई फॉल जोडून ठेवला आणि हातशिलाई करायची साड्यांची. तर आता म्हटलं पटकन कणिक मळून चपात्या करावं आणि भाजी तर बनवले. आणि कशात सगळ्यांना अजून एकदा गुड मॉर्निंग. तर कणिक मळती आणि स्वयंपाक बनवती. तर चहा डबल झाला सगळ्यांचा, नाश्ता पण झाला. म्हणजे नाश्ता म्हणजे चहा बिस्किट वगैरे असं, नाश्ता काय वेगळा नाही काही बनवला. तर वातावरण पण असं एकदम आभाळ आणि ढगाळच आहे बघा. तर ऊन असं फ्रेश नाही, भट्टीचे कपडे वगैरे तर आहेत. आणि कसं काय होतंय बघायचं, सांगोळीला पण जायचं आहे. तर म्हणलं व्हिडिओ स्टार्ट करावं त्या सकाळी सकाळी. तर मग असं काही कार्यक्रम वगैरे असला तर मला व्हिडिओचं होतं बघा, नाही तर घरात असलं ना व्हिडिओ बनवता म्हणजे काय घरचंच काय बनवायचं सारखं तेच त्याच्यामुळं म्हणजे बनवायला हीच होते की काय करावं नको. मग एक एक दिवस असं 2-2 दिवस पेंडिंग पडलं का मग परत आपल्याला पण व्ह्यूज कमी येतात किंवा आपला जास्त काय म्हणतात आपला चॅनल ट्रेंडिंगला नाही जात. कारण रोज जर व्हिडिओ पडला तर मग पण रोज काय टाकायचं, आपलं रोज आपण कुठं जात नाही. मग एखादा काही कार्यक्रम वगैरे असला तर छान वाटतं मग व्हिडिओ टाकायला वगैरे. तर लग्नाच्या वेळेस 4-8 दिवस तर म्हणजे भरपूर व्हिडिओ वेगळे बनवायला, बघायला पण, टाकायला पण म्हणजे हे झालं. पण आता कसं घरी असल्यामुळं काय म्हणजे कुठलं काय टाकावं आपण, घरचंच सगळं तेच त्यामुळं रोजचा संसाराचंच म्हणजे बोर होतं सगळ्यांना पण बघायसाठी. तर पण टाकला पाहिजे चॅनल, त्याशिवाय पण मग बघणाऱ्यांना कसं एक दिवस टाकायचा, परत 2 दिवस गॅप पडला का परत मग सगळं विस्कळीत होते बघा. तर असं काय नाही, फक्त आता कसं 100च फक्त कमी आहेत 1000 सबस्क्राईबला. तर म्हणजे ते कधी कंप्लीट होतील सांगता येत नाही. तर म्हणजे कसं बघतेत, व्ह्यूज आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत, असं पण आहे. लाईक पण करत नाहीत. सबस्क्राईबवाले पण म्हणजे असं जे आपले यूट्यूबर आहेत ना, ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी व्हिडिओ बघतात पण लाईक करणं म्हणजे असं चुकून राहून जाते. पण लाईक करा आणि म्हणजे शेअर पण करा व्हिडिओ. म्हणजे आपल्या काय म्हणतात काय आपल्या खेडेगावातील ताईचा व्हिडिओ असंच म्हणजे पुढं जाऊ द्या सगळ्यांनाच. तर म्हणजे अजून माझ्यासारख्या अशाच काही ताई आहेत, व्हिडिओ चॅनेल चालू केले. कोणी नवीन माझ्या मैत्रिणीने पण चॅनेल चालू केले, तुम्हाला सांगायचं माया खांडेकर असं हे आहे नाव चॅनेलचं. तर तिनं पण नवीन केलं, पण तिच्यासाठी तिचं कसं शेत वगैरे आहे. तर मी लय भरपूर दिवस झालं माझं करायच्या अगोदर नाही, मी स्टार्टिंग केलं म्हणलं तिला की तू चॅनेल चालू कर, तुझं जास्त ग्रोथ होईल लवकर चॅनेल, कारण तुझं शेत वगैरे आहे दाखवता येईल, म्हणजे जरा वेगळं काहीतरी म्हणजे बघण्यासाठी चॅनेलवर. घरचं काय रोज तेच, शेती पण आहे सगळं, बाग वगैरे तू काय कम शेतीतलं करत असते जास्त, ते शेतीला पण जास्त ये ना. तर तू काय पण करत असशील, किंवा भाऊ पण आहे तिचे पण म्हणजे काम शेतातलं जास्त असं बागांचं वगैरे आंब्यांचं. तर जास्त व्ह्यूज होतील किंवा सबस्क्राईब लवकर वाढतील तुझे. तर तिनं आत्ता चॅनल चालू केलं बघा. तर तिच्या चॅनलचं नाव आहे माया खांडेकर. तर इंग्लिशमध्ये माया खांडेकर फक्त आहे. तर तिथं जाऊन सर्च करा आणि नक्की तिला पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा बरं का. आणि ती पण म्हणजे काय म्हणतात, माणूस शून्यातूनच थेंबे थेंबे तळे साचे असते, आणि केल्यावर तर सगळेच नावं ठेवत असतात. आपण पहिल्यांदा चालू केलं कुठली पण गोष्ट बघा काय म्हणतात त्याला नावच ठेवत असतात माणसं. मग काय का असणार, पण ज्यावेळेस पुढं जरा थोडी प्रगती झाली ना, हा मग आता प्रगती झाली किंवा चांगलं झालं, त्यावेळेस माणसं मग चांगलं म्हणतात. असं असते प्रत्येकाचं, ही म्हणजे जगाची रीतच आहे. तर बघा श्रावू इकडे, तर श्रावू बघा आली दूध घेऊन. आणलं का दूध? आणलं का? तर कसा डार्क दिसतोय ड्रेस तिचा. खाली बस की, हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर पुस्तक वगैरे आणली हिची नवीची काल तिच्या आत्याच्या पोराची. आणि आता काय वह्या ती नाही का वापरत तू? छोट्या ह्याची काय दुसरे आणायचे असतात, मोठ्या आणायचे तिला वह्या बघा. आणि स्क्वायरच आहेत पण कट साईज आहे. तिला वापर म्हणलं तर नाही म्हणू. शंभूला आणलेल्या होत्या बघा, 5-6 आहेत है ना, 6-7 आहेत, अर्धा डझनाच्या वर आहेत. तरी पण तिनं खर्चाचं काम काढले. त्यात काय होते सांग, वापर घ्या ती. अगं पण ती लागते ते दुसरे, ते पुराय पाहिजे ते. मग आता हे मोठ्या तिला आणायला लागते. आणि दप्तर, मग दप्तर आहे किती वापर फाटलंय. तर दप्तर पण आणायचंय बघा. एक तर पेमेंट नाही आमचं 7-8 महिने झालं पेमेंट नाही. आता तर हिचं शाळेचं भरपूर सगळं साहित्य भरायचं. आणि मेन म्हणजे कुठं
चिमणीपाशी चालले आणि काय म्हणतात काय आपलं सोमवारी शाळा चालू झाल्या, उद्याच रविवार एक दिवस, तर तिला दप्तर आणि तिचं सगळंच आणायचं. काय नाही, दप्तर खराबच झाले बघा, वर्ष पण टिकलं नाही. किती 500-600 रुपयाचं दप्तर आहे, चांगल्यातलं होतं घेताना, तर चांगलं वाटलं टिकते म्हणला ते दुकानदार. आणि काय फटायला लागलं शेजारी, कसं वजन वगैरे असतं, काय पण दप्तरात डबा पिशवी त्यांना असून पण बॅग टिफिन बॅग वापरत नाही त्या पुरी अशा करते, सगळे एकत्र घालून जाते. तर त्याच्यामुळे बघा आता काय करायचंय, तिचं अजून खरेदी म्हणजे आहे बऱ्यापैकी राहिले, तर ती पण करायचंय. तर मग म्हणलं आता बघूया, आज गेलं तर सांगोल्याला बँकेत पण काम आहे, आमचं गटाचं खातं खोललंय, ते पण आणले का म्हणजे अकाउंट ते पासबुक तयार झाले का नाही ते पण बघायचंय आणि मग सगळंच होतंय. आणि मला वॉशिंग मशीन पण बघायचे, घ्यायची नाही लगेच पण बघायचे, असं कसं लोनवर घ्यायची का तर पेमेंट नाही तर बघू. आता काय तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलंच नाही, तर कसं काय होतंय बघूया. तर चला आता स्वयंपाक वगैरे बनवते. तुमचा झाला का नाही स्वयंपाक? माझा पण चालू आहे बघा. आणि भाजी बनवली आणि सकाळी सकाळी कोण नसतं जेवायला, पण आपलं स्वयंपाक करून मोकळं झालेलं बरं. कधी कॉल येईल, कधी कशाचं कामाचं काय होईल सांगता येत नाही, त्यामुळं आपलं रेडी राहिलेलं बरं. कधी काय बोलवलं तर आपला स्वयंपाक, आपली धावपळ व्हायला नको, त्याच्यामुळं बघा. तर आता शाळेची पण सगळी मुलांना काय म्हणतात नवीन वर्षात सगळी मुलं आता जाणार, तर सगळ्यांना नवीन काय म्हणतात नवीन वर्षाच्या पुढच्या वर्षात पदार्पण केल्यासाठी खूप खूप मुलांना शुभेच्छा पण, आणि असंच प्रगती हो मुलांची पण. आणि तर चला मग स्वयंपाक बनवते. तर चपाती लाटायचं चालू आहे. श्राव भाजायला लागली आमची मस्त अशा चपात्या, आणि भाजी तर काय बनवली, तिला म्हणलं चपात्याला भाजून घे, झाला आता रविवार, उद्या परवा शाळेला जायचं म्हणजे आता कुठला स्वयंपाक करते आणि कशाचं काय अभ्यासच पडलेला असते ना. बघा कामं वगैरे आवरली आणि वाजलेत आता 12, जेवायची टायमिंग झाले. आणि मी म्हणजे परत शाळेवरचा अजून शिवराजच्या कॉल आला की त्याचे डॉक्युमेंट्स सगळे द्यायचे तो ओरिजिनल. तर बघा हे आधार कार्ड माझं, परत शंभूचं, आणि ह्यांचं तर काही सापडतच नाही. तर सगळी अशी डॉक्युमेंट त्याची काढून ठेवलेत, मार्कलिस्ट, परत काय म्हणतात आपला शाळाचा दाखला, शाळा सोडलेला म्हणजे आता 10वीतला जे आहे ते, परत हे कास्ट सर्टिफिकेट जाऊन आणलं मी बघा ऑनलाईनमध्ये दुकानातून आताच, त्यांनी काढून डाउनलोड करून ठेवलं होतं, फक्त प्रिंट काढून घ्यायची होती आणि हे करायचं होतं काय म्हणतात लॅमिनेशन पण त्याला करून घ्यायचं होतं, कारण त्यांना आता त्यांच्याजवळ ठेवायचे ती. तर आणि आता ह्याला म्हणजे मेन म्हणजे ह्या दाखल्याला पण ना, शाळा सोडल्याच्या दाखल्याला ना, ह्या तुम्हाला दिसतं ही प्रकाशच पडते बा, तर ह्याला पण लॅमिनेशन करायचं आहे. हे एवढं राहिले, नाहीतर मग हे पण लॅमिनेशन केलेलं हे पण चांगलंच आहे. ह्याला नाही केलं लॅमिनेशन, दोन्हीला पण करावं, ह्या आपलं मार्कलिस्टला पण दोन्हीला. आणि आधार आमच्या तिघांचे एक झेरॉक्सची प्रिंट, फोटो वगैरे काय माहिती आता लागतोय का काय करतोय, तर तसं आहे द्यायचंच म्हणजे द्यायचं आहे त्यांना. 4 वाजता भाऊ जाणार आहेत उद्या सकाळी, तर कसल्या पण परिस्थिती आज त्यांना जमा करायचे त्यांच्याजवळ, त्यांनी उद्या गेल्यावर जमा करतील. तर चला आता जेवण वगैरे करूया. तर बघा जेवण वगैरे उरकली आणि सगळे जेवण केले आम्ही, आत्या ह्यानी, श्राव तर काय आधीच जेवण केलं होतं श्रावनं, तर ह्याने निवांत त्यांचा आराम चालू आहे. आणि मग माझ्या कालच्या साड्या पडलेत बघा फॉल लावायच्या, फॉल लावलेला आहे, फक्त हात शिलाई मारायची. तर आता एक साडी झाली जेवण करून बसल्यावर. तर ही माझी साडी कॉटनची, एकदा मी 2दा यूज केली, एकदा का 2दा आहे ना श्राव, 2दा, एकदा बैठकीला जाताना एकदा. तर ही अशी साडी, तर ह्याला फॉल पण आणून ठेवलेला, पण मशीन ही झालती त्यामुळं असा लावून घेतलाय. झाला ओके. झाली का नाही तुमची जेवण? जायचे सांगोलेला परत बघा, कुठं ही झालं नाही बघा, कुठं गुंता वगैरे आला नाही. आता भरपूर दिवस झाले मी फॉल लावला नाही, म्हणलं जमते का नाही हात शिलाई, मला पण जमली व्यवस्थित ॲक्युरेट मस्त अशी, आणि कुठं गुंता नाही काय नाही. कॉटनची साडी आहे त्यामुळं म्हणजे असं गुंता येतोय, पण आली व्यवस्थित जमली. पहिलं नवीन होती तेव्हाच येत नव्हती बघा, अशी असा लावलाय फॉल. आणि ही दुसरी पण गुलाबीच कलरची साडी, तर ती जरा वेगळी काय म्हणायचं त्याला, कुठली साडी कसं राहू, काळ्यामध्ये मुडते, काळ्यामध्ये नव्हतं कुठले ट्रेंडिंगला होती बघा, जास्त साड्या वापरत होती मध्ये, तर ही साडीचा असा पल्लू आहे बघा. पण जास्त वेळा घातल्यावर काय उपयोग नाही, स्टार्चेस करायला लागते.
तर कारण एकदम असं लूज लूज पडते. सुती आपल्या साड्या असतात ना वयस्कर बायकांच्या, आमच्या आत्याची तशी पडते. त्या साडीवरचा ब्लाऊज आहे बघा. आणि ह्याला पण असं फॉल जोडून ठेवलाय मी हो का खालनं. आणि ओळखायला येत नाही गुलाबी, ह्याला पण गुलाबीच मॅचिंग झाला म्हणून. हे भरपूर दिवस झाला आणून पडलं होतं, तर मला काय मशनीचं काम निघाल्यामुळं जोडता आले नाही. तर आता काल जोडून घेतले आणि त्याला आता हात शिरे लावती. आणि मग दुपारी जायचंय अजून पण डॉक्युमेंट द्यायसाठी. एकतपूरला जायला लागेल मला तर असं वाटतंय, कारण कोण येण्यासारखं नाही. शंभूची कागद द्याय जायचंय. उद्या ती शाळेवर जाणार आहे भाऊ. तर चला मग बघू आता पुढचं कसं काय होतंय. देते पटकन ह्याला लावून फॉल. आमची वाडेगावची कसली भारी दिसते इथनं. तर पावसाचं असं वातावरण झालंय बघा. चाललो आम्ही आमचं शिवराजचे डॉक्युमेंट घेऊन. तर चला मग सराव आणि मी आहे. टायमिंग भरपूर झाले नाही बघा. आभाळ असं भरपूर झाले, बघू शकता तुम्ही किती आभाळ आहे. तर पावसाचं वातावरण झाले, पण मस्त असा व्ह्यू पण वाटतं की एखादा व्हिडिओ वगैरे काढा मस्त असं. श्रुती कशी खेळायला आले सर पोलीस घेतला आता बस. तर घेतलं शंभूची जेवाचं पुस्तक खायला घेतलं. काय पेरले बघ काय माहिती मग कधी असणार आहे मला पण लय जास्त. आणि इकडे ते काकाने बनवलं आपण म्हणते तर बघ म्हणते आम्ही तर वेल्डिंग करते. तर भाव मस्त असं करून दाखव. मग काय गौराई बसवण्यासाठी त्या दिवशी आम्ही आलते पण शेतात घेतला नाही. तर ह्याने वेल्डिंग काम करतात, तर त्याने मस्त असं गौराईसाठी केलाय. तर कसा वाटतोय नक्कीच सांगा बरं का. आता शेपूट वगैरे काढलाय त्याचा. इथं डोळा काढलाय, इथं चोच काढले. भरली आली ती पेटी गावात नाही. तर बघ माझी शेव कशी बसले. तर आलोय आता जाणार. एकदम पावसाचं वातावरण झालंय है ना श्राऊ. आपल्याला भिजल काय आपण पावसात काय माहिती. तर ही जे सगळी आहे ती तुम्हाला एकदा दाखवा. बघा ही मार्क लिस्ट, परत ही काय ही सगळी झेरॉक्स, आणि नंतर ही काय शाळा सोडलेला दाखला आहे बघा, आणि ही कास्ट सर्टिफिकेट. तर एवढं आहे असं सगळं एवढं द्यायचं. आणि 2 फोटो पण आहेत. तर दाखव फोटो आहेत बघ, नाही तर अजून. तर हे पोरगी बघा इथे लपले कशी. आणि फोटो 2 एवढं द्यायचं शाळेवर. तर यायचं बघा जर्सी ही घेतलेली येते काय ग मध्ये. ही कोणाची येते ही बघा मका आणि खत वगैरे सगळंच आहे. मागच्या वर्षी इथं वेगळं काहीतरी. कुठं लय लांब आहे इथं. हा पाती झोपले म्हणते बघा. काय वाऱ्यानं झोपले ते काय पावसानं असं केलं वे का. इथं कांद्याची पात माळव गेलं वाटतं सगळं संपलं विषय.